हॅलो मंडळी, स्वागत आहे तुमचं एम ए झिर शॉर्ट ब्लॉगवरील आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा ब्लॉग जो आहे तो तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण होणार आहे. कारण मित्रांनो, आजच्या दिवसाचे अपडेट बघूयात काय चालू आहे रिक्षावर, काय नाही, सध्या काय परिस्थिती चालू आहे जगभरामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये रिक्षाची, तर ते बघणार आहोत आपण. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. आणि मी आता आलोय आपल्या खुशीजवळ, तुम्ही बघू शकता. तर आपल्याला पहिले तर ऑइल चेक करायचे. अरे बापरे, हे बघू शकता इथे आय थिंक कुत्रा बसलेला, हे बघू शकता त्याची केस. ठीक आहे, चला आपण आता आपल्या खुशीला जसे शीट वगैरे पुसून घेऊयात. कुत्रं बसलं होतं इथे, साफ करायला लागेल. आता काय करणार आहे मित्रांनो, जर तुमचं सीट वरती होत असेल तर सीट वर करून ठेवायचं. रिक्षा जर कुत्रं बसलं ठीक आहे, ते जर एखादं चांगलं प्रेमळ कुत्रं असलं तर ठीक आहे, नाहीतर एखादं आगाव कुत्रं असलं का सीट वगैरे फाडतंय म्हणजे फाडतंय, त्याचे खूप मोठं नुकसान आहे सीट फाडलं म्हणजे. त्यामुळे आपलं सीट जे आहे ते वर हे करून ठेवायचं, म्हणजे जेणेकरून आपलं कुत्र्या रिक्षामध्ये बसलं नाही पाहिजे आणि सीट वगैरे काही फाडलं नाही पाहिजे. ऑइल आहे आपल्याकडे अगोदरच बॅकअप साठी आणून ठेवलेलं आहे, पण आपण अगोदर चेक करूयात. लेवल अगोदर चेक करूयात. म्हणलं आपण कपडा घेऊ हातामध्ये. इथे आहे ऑइल लेवलचा, इकडनं आपण ओपन करूयात. बघू शकता ऑइलची लेवल कुठपर्यंत पोहोचली आहे. एक मिनिट. ऑइल लोच्या पण खाली गेलेलं आहे. आपण एकदा साफ करूया व्यवस्थित, हे बघा. आणि आता परत चेक करूयात. आरामात चेक करायचे असंच ऑइल तुम्हाला पण. परत चेक केलं, ऑइल खूप लो आहे. आपण याला आता तात्पुरतं असं ठेवूयात आणि हे ओपन करूयात. आणि इकडनं आपण आता ऑइल टाकणार आहोत. आपल्याकडे 1 लिटर ऑइल आहे, त्यामुळे आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. गाडी पण थंड आहे. सकाळ सकाळी ऑइल टाकलं म्हणजे सेफ आपण. मी आता ऑइल काढतो. हा ठीक आहे, ऑइल काढलेलं आहे. आता तुम्हाला दाखवते आहे ऑइल आपल्याकडं कुठलं. आरी बजाजचा ऑइल आपण आता आपल्या रिक्षामध्ये टाकणार आहोत. ढक्कन खोललेलं ऑइलचं. आपण ऑइल टाकताना नेहमी काय करायचं, असं असं जर टाकायचं नसेल आपल्याला ऑइल, तर ऑइल बोटावरती टाकायचे. असं बोट पकडायचे त्याच्यावरती आणि असं बोटावरती ऑइल टाकायचं, जेणेकरून ऑइल जे आहे ते प्रॉपर त्याच्यामध्ये जाईल. तर हे बघू शकता, अशा प्रकारे मी आता ऑइल टाकून घेतो. हा जो डब्बा आहे पूर्ण 1 लिटरचा डब्बा आहे. 1 लिटरचा डब्बा पूर्ण खाली केलेला आपण बघू शकता. पूर्णच्या पूर्ण ऑइल त्यामध्ये टाकलेलं. चार्जर लावूया आपण, म्हणजे ठीक आहे. आता आपण ऑइल चेक करूयात, लेवल चेक करूयात आता. ठीक आहे, तर मंडळी बघू शकता एक थेंबही कुठे आजूबाजूला सांडलेलं नाहीये असं ऑइल टाकलं तर. आता आपण ही काढूयात इकडनं. लेवल ऑलमोस्ट फुल झालेली आहे. चेक करूया लेवल. बघू शकता एकदम प्रॉपर लेवल झालेली आहे. आता आपला टेन्शन गेला. आता ऑइल टाकून झालेलं आहे आपल्या रिक्षामध्ये. आता आपल्याला निघायचं आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आपण आता स्विच हे जे आहे ते पेट्रोल मोड वरती टाकलेलं आहे. मोड आता आपण रिक्षा स्टार्ट करणार आहोत. पेट्रोल मोड ऑन झालेला आहे. हर हर गंगे. झाले आपली रिक्षा स्टार्ट. आता थोडं आपण थांबूयात, एक 4-5 मिनिटे आपण थांबूयात आणि त्यानंतर इथून निघूयात. कारण आपल्या रिक्षामध्ये सीएनजी अजिबात नाही. सीएनजी फिल करायला लागेल अगोदर. सीएनजी फिल केल्यानंतर मग आपल्याला पुढची प्रोसेस करायला लागणार आहे. तर अगोदर आपण सीएनजी फिल करूयात. तर त्यासाठी आपण जाऊया आता पंपावर.
तर मंडळी आपली भवानी झालेली आहे. पहिली 10 रुपये बघू शकता तुम्ही, पहिली भवानी झाली आहे. जय अंबे मात की. चला गॅस भरूयात. तर मंडळी बघू शकता गॅस भरला तर आलो होतो, पण इथे भयंकर गर्दी आहे. बिकॉज ऑफ लाईट गेली होती आणि सीएनजी पंप बंद होता थोड्या वेळापूर्वी, आणि आता चालू झाल्यामुळे बघू शकता इथे खूप सारी गर्दी झालेली आहे. अशा प्रकारे आपला नंबर तिकडे आहे. तर बघू शकता आता आपण पण रिक्षा पुढे घेऊयात. गॅस भरलेला आहे. गॅस बसलाय 316 रुपयाचा गॅस रिक्षामध्ये बसलाय आपल्या. ती 316 रुपयाचा. पण 316 रुपये वसूल झाले पाहिजेत म्हणजे झालं, असा विषय आहे. चला तर मंडळी आता आपण भाड्याची वाट बघूयात. छानपैकी एक मस्त असं कुठलं तरी भाडं बघूयात, कारण आता 316 रुपयाचा गॅस भरलाय आपण रिक्षामध्ये, म्हणजे आता आपल्याला काहीतरी पोटा पाण्यासाठी करायला लागणार आहे. आज त्या मानाने पाऊस पण खूप कमी आहे. पाऊस आज एवढा पाऊस नाहीये. बघायला गेलं तर आज पाऊसच नाही, म्हणजे रात्रीपासून पाऊस कमी झालेला आहे. आता भाडे वगैरे भेटेल की नाही. हॅलो, 200 रुपयाचं भाडं गेलं डोंबिवली स्टेशनचं. असा विषय झालेला आहे आता, म्हणजे खूप वाईट परिस्थिती आली माझ्यावर आता. तर मंडळी माझं नशीब किती चांगलं आहे बघा. ते पहिल्यांदा क्लिक केलेलं ते भाडं गेलं, पण लगेच मला दुसरं भाडं भेटलेलं आहे बघू शकता. आणि मी पिकअप लोकेशनला येऊन थांबलेलो पण आहे. आता त्या पॅसेंजरची कस्टमरची वाट बघतोय, ते येतील मग आपण निघूयात. असं जर म्हणजे आल्यानंतर जर असं भाडं भेटलं तर एवढं छान वाटतं ना, म्हणजे खूप खुश होतं माणूस एकदम. आलो तर मंडळी आता मी आहे डोंबिवली वेस्टला. डोंबिवली वेस्टचं भाडं होतं ते, तर भाडं सोडलंय आणि दुसरं भाडं घेतलंय रॅपिडोचं. आता जातोय पिकअप करायला. तर मंडळी भाडं वगैरे सोडलं तर मी इथे लोडामध्ये एक्सपिरिया मॉलला भाडं सोडलंय मी, आणि नेहमीप्रमाणे म्हणजे 2-3 दिवस अलीकडे चक्रा मारतोय मी. जेव्हा मी येतोय का माझी घडी बंद पडलेली बघा, बंद पडली म्हणजे काटा फिरत नाही. इथं सेल वगैरे गेलाय असं वाटतंय मला. ते प्रॉब्लेम चेक करण्यासाठी इथे येतोय मी. ते घडीवाला आहे ते येतोय मी, पण हे जे आहे ना हे घडीचं हे होत नाही बघा. इथं आहे घडीवाला तिकडं, तिथून घडी नीट करायची. पण जेव्हा मी येतो तेव्हा इथे बंद असतं, आणि जेव्हा इथून भाडे घेऊन जात असतो का तेव्हा ते मला चालू दिसतो. असंच होतं. आता काय करणार, आता केव्हा इथे घडी. चला आता भाडे घेतलंय, कॅन्सल व्हायच्या आधी लवकर आपल्याला जावं लागेल. मंडळी जस्ट आता डोंबिवली वेस्टला आलो होतो मी. एक भाडा सोडला इथे, आणि इथे आल्यानंतर आपल्याला भाऊ भेटलाय. बोलला चहा प्यायचा आहे. बोललो बरं ठीक आहे, चला मग चहा वगैरे पिऊयात आता मस्त पैकी. काय भाई चहा प्यायला, काय भाई तू नाही करत पित का? भाऊ नको बोलतोय, जाऊ दे आपणच पिऊया मग. 2 वाजलेत मंडळी, आमची घरी गेलो नाही. जाम भूक लागली, आता घरी जायला लागेल. मानपाड्याला एवढी ट्रॅफिक होते ना, बापरे, बेकार बेकार अडकलो मी मानपाड्याला. सो आता निघालोय फायनली मंडळी. पण आलोय दुपारच्या 2 वाजता आणि आपण घरी आलेलो आहे. आता जेवण वगैरे करूयात आणि मग नंतर परत येऊयात. जाम परेशान झाली लास्ट ट्रिपला, बेकार परेशानी झाली, कारण मानपाड्याला एवढी ट्रॅफिक होती ना, जाम बेकार. पूर्ण 30-40 मिनिटं लागली यायला. आणि परत ते ओलाने वेटिंग पण नाही देत. तुम्हाला तर माहीतच आहे, ओला बिलकुल वेटिंग देत नाही. तेवढ्याच अमाऊंटमध्ये यावं लागलं, मग काय करणार. जाम वैतागला जीव आता. चला बघूयात आता बायकोनं काय काय बनवलंय जेवायला, आणि जेवण करूयात. तर मंडळी जेवण वगैरे करून आणि एक व्हिडिओ पण एडिट केलाय, शॉर्ट व्हिडिओ, जो आपल्या इंस्टाग्रामच्या पेजवर दिसेल तुम्हाला. तो आज संध्याकाळी पोस्ट करणार आहे. तर आता 4:39 झालेली आहे, आणि मी आता पलावमध्ये आलोय. पलावमध्ये आलोय, पण इथे जर ज्यांना मी फोन करून विचारलंय, ते आहेत आपले ओळखीचे रिक्षावाले, तर ते बोलतायत की काही भाडं नाही वाजत आहे, तिकडूनच तुला भाडं भेटलं तर बघ.
पण इथं आल्याशिवाय आणि इथून भाडं घेऊन गेल्याशिवाय काय मजा नाही, माहिती आहे का? मंडळी आत्ता वाजली आहेत 7:45. एवढी ट्रॅफिक आहे काटे नाक्याला, बापरे बेकार. कसं बसं ते भाडा सोडला ना, आता घरी आलोय ना, आता झाले म्हणजे कामापुरते पैसे. तर खूप हालत बेकार चालू आहे सध्या. तर कसा वाटला व्हिडिओ, आजचा ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. सोबतच तुम्ही जर आपल्या MH04 ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण आता डेली ब्लॉग आपले रोजचे रोज डेली कंटिन्यू ब्लॉग येणार आहेत. रिक्षाबद्दल माहिती तसेच आणखी बरंच काही आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळणार आहे. सो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला तर मंडळी, भेटूया आता नवीन ब्लॉगमध्ये. टाटा बाय बाय.